छत्रपती संभाजीनगरात अखेर शिवसेना भाजपची युती झाली. युतीची घोषणाही झाली. मात्र युतीची घोषणा होताच पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते चिडले आणि त्यांनी ज्या हॉटेलमध्ये युतीची बैठक झाली होती तिथेच राडा घालायला सुरुवात केली. युती आम्हाला नकोय असं वैजापूरच्या काही कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. जर सिल्लोडमध्ये युती होत नसेल तर वैजापूरमध्येच का असा सवाल त्यांचा होता. सिल्लोडप्रमाणे न्याय वैजापूरलाही द्यावा हीच त्यांची मागणी होती. त्यामुळे अतुल सावेंना घेराव घालत त्यांच्या गाडीसमोर कार्यकर्ते आडवे आले. मात्र पोलिसांनी अतुल सावेंची कार्यकर्त्यांच्या गराड्यातून सुटका केली आणि सावे निघून गेले. धक्कादायक बाब म्हणजे युती झाली असली तरी अब्दुल सत्तारांच्या भूमिकेनं युतीत तणाव आहे. सत्तारांनी कुणाला काहीही न विचारता स्वतः वेगळं लढण्याची घोषणा केली आहे. तर सिल्लोडमध्ये भाजपची ताकद नाहीये त्यामुळे वेगळं लढणार असे त्याचे म्हणणे आहे. तर अतुल सावे यांनी सत्तारांना यावरून चिमटा काढला. ते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीयेत. पालकमंत्र्यांनी बोलल्यावर येत नाही तर मग त्यांची चर्चा तरी कशाला करायला हवी असा सवाल अतुल सावेंनी केला. निवडणुकी संदर्भामध्ये शिवसेना आणि भाजपची आज अधिकृतपणे युती झालेली आहे. शिवसेना 25 जागी आणि भाजप 27 जागी, त्यात सिल्लोडच्या 11 जागा वगळून त्या ठिकाणी शिवसेनाही लढेल आणि भाजपही लढेल. त्यांचे 11 बी-फॉर्म असतील, BJPचे आणि शिवसेनेचे 11 असतील, म्हणून त्यात ह्या जागा मायनस धरण्यात आलेल्या आहेत. नाही, इच्छुकांची गर्दी फार आहे, पण मला एक सांगायचं की आता प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आहे आमचा. पण ठीक आहे, आता युती म्हणल्याच्या नंतर कुठंतरी मागं पुढं व्हावं लागतं. त्याच्यामुळं असं काही हे नाही किंवा आता इच्छा असती कार्यकर्त्याची लोकसभेला आणि आमदारकीला विधानसभेला तुम्ही युती करता तर कार्यकर्त्याची व्यवस्था युती झाली पाहिजे. त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. आम्ही प्रयत्न केला त्यावेळेस अनेक इच्छुक होते. या ठिकाणी पण अनेक इच्छुक आहेत, आम्हालाही माहिती आहे अनेक लोकांना. पण आम्ही त्या लोकांना कुठे ना कुठे पुढे संधी देऊ या पद्धतीने आणि युती करावी असा सर्व आमच्या नेत्यांचाही इच्छा होती. आमची सर्वांची इच्छा होती की युती झाली पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी बसून 2 दिवसात युती झाली आमची. वैजापूरच्या बाबतीमध्ये झालेली युती आम्हाला मान्य नाही आणि भाजपची चांगली ताकद आहे. एकटा पक्षाला आमची विनंती आहे मैत्रीपूर्ण लढत करावी. नसता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही विकास आघाडीची घोषणा तर आपण पाहतोय भाजप कार्यकर्त्यांकडून यावेळी चोप देण्यात आलाय. संभाजीनगरमध्ये भाजप सेनेत वाद झालेला आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून घेराव देखील घालण्यात आलेला आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच भाजप कार्यकर्त्यांकडून यावेळी घेराव घालण्यात आलेला आहे. संभाजीनगरमध्ये भाजप सेनेत हा वाद झालेला आहे.